नमस्कार मित्रांनो, अधिकारी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आपण देत असलेला जो प्रतिसाद आहे त्या प्रतिसादासाठी मनापासून आपले आभार देखील व्यक्त करतो। आजपासून आपण खऱ्या अर्थाने आपल्या रेकॉर्डेड लेक्चरला सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो, नुकतंच योगेश सरांनी घेतलेल्या लेक्चरचा जो शेवट होता त्या शेवटामध्ये एक शेवटचं कलम वापरलं गेलं, कलम 350 आणि या 350 कलमा अंतर्गत मातृभाषेतून शिक्षण हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरूनच मी आज माझ्या विषयाला सुरुवात करणार आहे। मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल, मातृभाषा म्हटल्यानंतर तुम्हा आम्हा सगळ्यांची प्रिय असणारी आपली मराठी भाषा, आणि ही मराठी भाषा महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेला वर्ग 4 पासून तर वर्ग 1 च्या सर्वच परीक्षांना अनिवार्य असणारी अशी आपली मराठी भाषा, ज्या भाषे व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्रातली कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही, म्हणजे हा विषय अनिवार्य असा आहे। आणि या विषयामध्ये जो भाग तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे मराठी भाषा आणि व्याकरण। आज आपण सुरुवात करणार आहोत मराठी भाषा या घटकाला। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मराठी भाषा यामध्ये शिकण्यासारखं आहे तरी काय, म्हणजे आम्ही पहिलीपासून मराठी भाषा ऐकत आलेलो आहोत, बोलत आलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत, परंतु एवढं सगळं असून सुद्धा आम्हाला मात्र मराठी भाषेतील 10% इतकं ज्ञान सुद्धा प्राप्त झालेलं नाही किंवा माहिती नाही। म्हणजे ज्याचा आपण गर्व बाळगावा असं आमच्या मराठी विषयी आमच्या बाबतीत तरी मला वाटतं फार काही आमच्याकडे उपलब्ध आहे असं वाटत नाही। आणि म्हणून फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार न करता तुम्ही सर्वच्या सर्व शिक्षक आहात आणि शिक्षक या दृष्टिकोनातून मराठी ही भाषा आपल्याला उत्कृष्टरित्या बोलता आली पाहिजे, उत्कृष्टरित्या तिचं लेखन करता आलं पाहिजे। यासाठी म्हणून आपण मराठी भाषा शिकणार आहोत, मराठी व्याकरण शिकणार आहोत। आज आपण जाणार आहोत पहिला घटक मराठी भाषेकडे। बरं, मराठी भाषेकडे जाण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की भाषा म्हणजे काय। बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही, आपण भाषा बोलतोय पण मग भाषा म्हणजे नेमकं काय, तर काही जाणकारांनी, भाषा तज्ञांनी भाषा या शब्दाची फोड केलेली आहे। भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे। भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असं। थोडक्यात काय तर भाषा म्हणजे काय, दोन व्यक्ती, दोन समुदाय, दोनापेक्षा अधिक लोकांचं संवादाचं माध्यम म्हणजे भाषा होय। म्हणजे आपल्याला ज्या वेळेस संवाद साधायचा असतो त्यावेळेस भाषेचा उपयोग होत असतो। आता ही जी भाषा आहे ही भाषा 2 प्रकारची असते। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तरी देखील तुम्हाला मला सांगणं गरजेचं वाटतं की भाषा 2 प्रकारची असते। एक आहे नैसर्गिक आणि दुसरी जी आहे ती कृत्रिम। नैसर्गिक भाषेलाच आपण स्वाभाविक भाषा असे सुद्धा म्हणतो, म्हणजे जी सहजपणे आपण आपल्या आईकडनं शिकलो आणि सहजपणे आपण ती एकमेकांशी बोलत असतो तिला नैसर्गिक भाषा असे म्हटले जाते। तर जी भाषा आपण शिकतो, जाणीवपूर्वक शिकून घेतो, त्याला मात्र कृत्रिम भाषा असं म्हटलं जातं। मग ही जी भाषा आहे या भाषेचा आपला मराठी भाषेशी आपल्याला संबंध लावायचा आहे, सांगड घालायची आहे। आता भाषा हा भाग तुम्हाला कळाला असेल। मग ही भाषा बोलण्यासाठी आपण वापर करतो वर्णांचा। वर्णांचा आपण वापर करतो। मग वर्ण म्हणजे काय, तर मुखावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना किंवा अर्थपूर्ण ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मूळ ध्वनी किंवा अर्थपूर्ण ध्वनी म्हणजेच काय, मुखावाटे निघणारे सर्वच ध्वनी मित्रांनो हे वर्ण असतात असं होत नाही। जसं की खोकलणं, खकारणं, किंचाळणं यासारखे ध्वनी हे वर्णांमध्ये मोडत नाही। ज्यांना मिनिंग आहे, ज्यांना अर्थ आहे, अशाच ध्वनींना
आपण वर्ण असं म्हणतो. मग आपण थोडस ना अभ्यासाकडे आपल्या जाणार आहोत. म्हणजे काय की भाषा तयार कशी झाली बघा. सगळ्यात पहिल्यांदा वर्ण आले, या वर्णांपासून शब्द तयार झालेत, या शब्दांपासून वाक्य तयार झाले. म्हणजे बघा सगळ्यात पहिल्यांदा वर्ण, वर्णांपासून शब्द आणि शब्दांपासून वाक्य. मग जेव्हा आपण कोणत्याही भाषेचा अभ्यास करतो, शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करतो, त्या शास्त्रोक्तपणे त्या भाषेचा अभ्यास करण्यालाच मित्रांनो व्याकरण असे म्हणतात. व्या अधिक कृ अधिक करण म्हणजेच स्पष्टीकरण, म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मागे एमपीएससी ला प्रश्न विचारला गेलेला होता आणि तो प्रश्न असा होता की व्याकरण म्हणजे काय, आणि त्याची एक सुंदरशी व्याख्या दिलेली होती. शब्दानुशासन, शब्दानुशासन म्हणजे व्याकरण होय. म्हणजे शब्दांचं अनुशासन, शब्दांचे नियम म्हणजे तुमचं व्याकरण होय. म्हणजेच काय, व्याकरणात आपल्याला वर्णांचा अभ्यास करायचा आहे, शब्दांचा अभ्यास करायचा आहे आणि वाक्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण मराठी व्याकरणाचा विचार करत आहोत त्यावेळेस वर्ण विचार, त्यानंतर येतो शब्द विचार, त्यानंतर येतो वाक्य विचार. म्हणजे हे बोलायला फार सोपं आहे, परंतु मित्रांनो वर्ण विचार या एका घटकामध्ये कमीत कमी 5 ते 6 टॉपिक आहेत. शब्द विचार या घटकामध्ये 5 ते 6 टॉपिक आहेत. वाक्य विचारामध्ये 3 टॉपिक आहेत. आणि मग नंतर भाषा आणि लेखन विचार. म्हणजे जोपर्यंत वर्ण विचार समजणार नाही तोपर्यंत शब्द विचार येत नाही, जोपर्यंत शब्द विचार येणार नाहीत तोपर्यंत वाक्य विचार जमत नाही, आणि जर वाक्य विचार येत नसतील तर तुम्हाला भाषा लिहिता येत नाही आणि भाषा बोलता सुद्धा येत नाही. म्हणून हा बेसिक भाग जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला मराठी व्याकरण शिकता येत नाही. तर मित्रांनो दुसरा आहे आपली मराठी भाषा. आता मराठी भाषेविषयी मी काल परवा मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न विचारलेली होती. आपण पोलमध्ये प्रश्न टाकले आणि मला आनंद झाला की बऱ्याच आपल्या शिक्षक मित्रांनी अत्यंत आनंदाने त्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलेली आहेत. आता मित्रांनो जो जो काही भाग आहे या भागामध्ये आपण मराठी भाषेविषयी काही महत्वाची माहिती घेणार आहोत. म्हणजे आपल्याला भाषा कळाली, वर्ण कळाला, मग मराठी भाषा सुद्धा आपल्याला कळाली पाहिजे, ती समजली पाहिजे. मग आता मराठी भाषेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की मराठी भाषा ही कधीपासून लिहिली किंवा बोलली जात होती. तर असा कयास लावतात की इसवी सन 6व्या शतकापासून, इसवी सन 6व्या शतकापासून आपली मराठी भाषा ही बोलली जात असावी अशा प्रकारे त्याचा कयास लावलेला. आता हे कोणी केलं तर महाराष्ट्रामध्ये अभिजात मराठी भाषेच्या संदर्भात जी समिती नेमली गेलेली आहे. मला आनंद वाटतो की आम्ही जिथून सुरुवात केलेली आहे त्या संगमनेर मधले असणारे रंगनाथ पठारे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात जी महाराष्ट्रातून समिती नेमली गेलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की मराठी भाषेचं प्राचीनत्व सिद्ध करत असताना ही इसवी सन 6व्या शतकापासून बोलली जात असावी. बरं, आता 6व्या शतकापासून बोलली जात होती, मग थोडासा आपल्याला राजकीय घराण्यांचाही इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. माझ्या वाचनात आल्याप्रमाणे मित्रांनो सातवाहनकालीन राजांच्या काळात खऱ्या अर्थाने मराठीला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. तर मराठीला सोनेरी दिवस आलेत ते यादवांच्या काळात. म्हणजे बघा सातवाहन आणि यादव या दोघांच्याही काळामध्ये म्हणजे इथे तिने बाल रूप धारण केलं आणि इथे जाऊन मात्र ती तारुण्यात बहरत होती, तो यादवांचा काळ होता. या दोन्ही राजांच्या काळामध्ये त्यावेळेस बरेचसे साहित्यिक देखील निर्माण झाले. मग आता पहिला प्रश्न माझा असा आहे की मराठीतला आद्य ग्रंथ कोणता. काल प्रश्न टाकला होता, बऱ्याच जणांनी उत्तर दिलं, परंतु त्या उत्तराला मी न खोडता, कारण मला आजच्या लेक्चरमध्ये त्याचं विश्लेषण द्यायचं होतं, मी 4 पर्याय टाकलेले होते.
मराठीतला आद्य ग्रंथ कोणता? तर ह्या आद्य ग्रंथामध्ये मी प्रश्न टाकत असताना सांगितलेलं होतं पद्य. पहिली गोष्ट क्लिअर करतो की संस्कृत मधून आपल्या मराठीचा जन्म झालेला आहे. म्हणजे मराठीचा जन्म जर विचारला गेला तर तो असा आहे, प्राकृत अधिक संस्कृत. म्हणजे प्राकृत आणि संस्कृत या दोघांच्या मिश्रणातून आपली मराठी भाषा जन्माला आलेली आहे. आता प्राकृतचा जन्म पालीतून झालेला आहे, म्हणजे पाली, प्राकृत आणि संस्कृत अशा पद्धतीने आपली मराठी भाषा उदयाला आलेली आहे. म्हणजेच आपल्या मराठी भाषेचं जर कुळ विचारलं, हाही प्रश्न एमपीएससी ला आलेला आहे, पोलीस भरतीला आलेला आहे, विविध प्रकारच्या भरतींना विचारला गेलेला आहे की मराठी भाषेचं कुळ. मग आपल्या भाषेचं जे कुळ आहे असा जर प्रश्न विचारला तर आपली भाषा ही इंडो ग्रीक कुळातील भाषा आहे. इंडो ग्रीक कुळातील भाषा आहे. म्हणजेच महाराष्ट्र जर आपण पाहिला तर महाराष्ट्र ही उत्तर आणि दक्षिण या दोघांना जोडणारी अशी भूमी आहे. असं असताना देखील आपल्यावर जास्त प्रभाव जो आहे हा उत्तर भारतीय लोकांचा आहे, वरच्या भागातील लोकांचा आहे, खालच्या भागातील लोकांचा आपल्यावर फारसा परिणाम झाला नाही. म्हणजे जे द्रविड लोक आहेत त्या द्रविड लोकांचा आपल्या मराठी भाषेवर फार परिणाम दिसत नाही. म्हणजेच आपली भाषा इंडो ग्रीक याचाच अर्थ आर्य कुलीन भाषा आहे. कोणती आहे? तर आपली मराठी भाषा ही आर्य कुलीन भाषा म्हणजे आर्य कुळातील भाषा आहे. म्हणजे ते पुन्हा क्लिअर करतो, पाली, पालीमधून प्राकृत, प्राकृतमधून संस्कृत या सगळ्यांच्या एकत्रीकरणातनं आपल्या मराठीचा जन्म झालेला आहे. मग असं जर असेल, आपली जननी भाषा जर संस्कृत असेल तर स्वाभाविक आहे आपला आद्य ग्रंथ सुद्धा साधारणपणे त्यांच्यातूनच उत्पन्न झालेला असावा. हे सरळ सरळ होतं. मग एक लक्षात घ्या, आद्य ग्रंथ ज्यावेळेस विचारला गेला त्यावेळेस संस्कृत मध्ये गद्यामध्ये लिहिण्याला बंदी होती, अक्षरशः बंदी. म्हणजे गद्यात लिहिणं याला मान्यता दिली जात नव्हती आणि म्हणून आद्य ग्रंथ हा पद्य स्वरूपातलाच असेल यात अजिबात शंका नाही. बरं, असं असताना देखील जर पहिला ग्रंथ विचारला गेला, फक्त पहिला ग्रंथ कोणता, तर इसवी सन 2000 सालापूर्वी जो ग्रंथ लिहिला गेलेला होता, ज्याचं संपादन केलं गेलेलं होतं, असा असणारा गाथा सप्तशती. हल नावाच्या राजाने खरं तर हे संकलन केलेलं आहे. याचा मालक तो नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी जसा आज आपण एखादा दिवाळी अंक काढतो त्या पद्धतीने गाथा सप्तशतीचं हल नावाच्या राजाने संकलन केलेलं होतं. हा मराठीतला आद्य ग्रंथ हा पद्य स्वरूपातलाच होता, परंतु हा संकलित स्वरूपातला आहे. मग जर असं विचारलं गेलं की मराठीतला आद्य ग्रंथ, जर पर्यायामध्ये गाथा सप्तशती नसेल, कारण याला मान्यता आपल्याकडे असणाऱ्या अभिजात मराठी भाषेच्या समितीने दिलेली आहे की मराठीतला आद्य ग्रंथ सध्या गाथा सप्तशतीच आहे. परंतु गाथा सप्तशती पर्याय जर नसेल तर मात्र मित्रांनो आद्य पद्य ग्रंथ, मग पद्य मध्ये विवेक सिंधू हा मराठीतला आद्य पद्य ग्रंथ म्हणून ओळखला. मग विवेक सिंधू कोणाचा, हाही प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तो आहे मुकुंद राज. चला, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही कमेंट्स मध्ये टाकणार आहात की मुकुंद राजांनी हा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ कोणत्या जिल्ह्यामध्ये लिहिला होता, कोणत्या जिल्ह्यातले होते, कोणत्या जिल्ह्यामध्ये लिहिलेला होता आणि कशावर आधारित असणारा हा ग्रंथ होता. विवेक सिंधू हा पद्य प्रकारातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. जर प्रश्न फिरला आणि असं विचारलं गेलं की मराठीतला पहिला गद्य ग्रंथ कोणता, काय विचारलं गेलं, गद्य कोणता, तर मात्र मित्रांनो हे धाडस ज्यांनी केलं ते चक्रधर संप्रदायातली लोक होते. खरं तर चक्रधाय संप्रदायातली लोक हे सगळ्याच बाबतीत क्रांतिकारक विचारांची होती आणि त्यावेळेस म्हणजे 11व्या-12व्या शतकामध्ये अशा प्रकारचं धाडसाचं पाऊल उचलणं हे खरं तर फार मोठी गोष्ट मला तरी वाटते. आणि म्हणून चक्रधर संप्रदायातील हा पहिला ग्रंथ लीळा चरित्र आहे. लीळा चरित्र
खरं तर हा मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ सुद्धा आहे आणि हा लिहिण्याचं काम माहीम भटांनी केलं. कोणी केलं? माहीम भट. म्हणजे मराठीतला पहिला गद्य ग्रंथ जर विचारला गेला तर मित्रांनो तो लीळा चरित्र आहे. पहिला पद्य ग्रंथ विचारला गेला तर गाथा सप्तशती आहे, पण तो संकलित आहे. आणि जर पद्य ग्रंथ म्हणून फक्त विचारलं गेलं तर विवेक सिंधू मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. बरं, आता याच्या उपर पुढे जाऊन मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, मराठीतली पहिली कादंबरी कोणती? मग आता कादंबरी ही काल्पनिक असते, हे काव्य प्रकारातले ग्रंथ आहेत. मग कादंबरी जर विचारली गेली तर मराठीतली पहिली कादंबरी मित्रांनो याचं सगळं मी तुम्हाला व्यवस्थितपणे एक चार्ट मध्ये देणार आहे, त्याचं तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. पहिली कादंबरी, खरं तर ही नुसती पहिली कादंबरी नाही तर ही मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी आहे. पहिली सामाजिक कादंबरी आणि मित्रांनो ही आहे यमुना पर्यटन. यमुना पर्यटन बाबा पद्मनजी मुळे, बाबा पद्मनजी मुळे यांनी विधवांच्या जीवनावर आधारित असणारी ही अत्यंत महत्वाची कादंबरी लिहिली आणि ह्या मराठीतल्या पहिल्या कादंबरीचा तिला दर्जा मिळाला. बरं, असाही प्रश्न विचारला गेलेला आहे, मराठीतली पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती? ऐतिहासिक कादंबरी असा जर प्रश्न आला तर मग या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मोचनगड. मोचनगड ही मराठीतली पहिली ऐतिहासिक कादंबरी आहे आणि या कादंबरीचे कर्ते आहेत राभी गुंजीकर. राभी गुंजीकर, या राभी गुंजीकरांनी म्हणजे विविध ज्ञान विस्तार नावाचं त्यावेळेचं निघणारं जे मासिक आहे त्या मासिकाचे संपादक राभी गुंजीकर यांनी मोचनगड नावाची पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिलेली होती. तिला पहिल्याचा मान जातो. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मराठीतला पहिला शब्दकोश कोणता? खरं तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की शिवाजी महाराजांना लिहिता यायचं का, त्यांना वाचता यायचं का? परंतु मित्रांनो महाराजांच्या काळामध्ये मोडी लिपी होती, याच्यावरून हे सिद्ध होतं की महाराजांना लिहिताही यायचं आणि वाचता सुद्धा यायचं. माझा तर इथपर्यंत पुढे जाऊन संशोधनाचा भाग आहे की महाराजांना त्या काळात असणारे जे पोर्तुगाली वगैरे भेटायला आले तर महाराजांना इंग्रजी वगैरे सुद्धा येत असावी, या संदर्भात थोडंसं साशंकता आहे. परंतु भाषा मात्र महाराजांना बऱ्याच येत होत्या. आणि महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. 6 जून 1674. या 6 जून 1674 ला महाराजांनी अमात्यांकडनं एक ग्रंथ करून घेतला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं राज्य व्यवहार कोश. याच्यावरून कोशवरनं कळतं की हा मराठीतला पहिला शब्दकोश आहे. म्हणजे त्या काळामध्ये मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणात फारसी आणि अरबी शब्दांचं आक्रमण झालेलं होतं. म्हणजे जर त्या काळातली पत्र आपण वाचलीत तर अर्ज असेल, इनाम असेल, दप्तर असेल, खाना लागून प्रत्यय, खाना प्रत्यय लागून तयार झालेले सगळे शब्द, हे सर्वच्या सर्व शब्द आपल्याला फारसी आणि अरबी पाहायला मिळतात. महाराजांना ह्या गोष्टीचं फार शल्य होतं आणि म्हणून महाराजांनी पहिला शब्दकोश तयार करवला ज्याचं नाव होतं राज्य व्यवहार कोश. म्हणजे बघा, आद्य पद्य ग्रंथ पाहिला, त्याचं 2 भागांमधलं विभाजन पाहिलं, मग गद्य ग्रंथ पाहिला, मग पहिली कादंबरी पाहिली, मग नंतर ऐतिहासिक कादंबरी पाहिली, त्यानंतर आपण आपला शब्दकोश सुद्धा पाहिलेला आहे. आता माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की एवढं सगळं आपण करतोय, मग आपण आपल्या मराठीला राजभाषेचा दर्जा दिला कधी? तर मित्रांनो या संदर्भात सुद्धा बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांमध्ये फार कन्फ्युजन असतं, तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मित्रांनो बऱ्याच काळ हा वाद चालू होता. म्हणजे तुम्हाला माहित असेल फाजल अली आयोग आला, फाजल अली आयोगाने
त्यावेळेस भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भातली आपली जी मतं मांडलेली होती त्या अनुषंगाने ज्या भाषेची लोक त्या राज्यामध्ये जास्त आहेत त्या भाषावार प्रांत रचनेनुसार त्या भाषेची म्हणजे त्या राज्याची राजभाषा निवडावी. आणि मग मित्रांनो 1964 मध्ये त्यावेळेचे असणारे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक यांनी हा निर्णय घेतला आणि मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. मराठीला राजभाषेचा दर्जा. आणि मित्रांनो लक्षात घ्या तेव्हापासूनच मित्रांनो 1 मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच जणांना अजूनही कन्फ्युजन आहे, पुन्हा एकदा क्लिअर करतो. 1 मे हा मराठी राजभाषा दिन आहे, तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आहे. दोघांमधला फरक जर लक्षात आला तर 1 मार्च निश्चितपणे पदरात पडेल, नाहीतर 100% चुकण्याचे चान्सेस आहेत. पुन्हा एकदा सांगतो 1 मे हा मराठी राजभाषा दिन आहे, तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आहे. 27 फेब्रुवारी ही कवी कुसुमाग्रज यांची जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस असतो. मराठी साहित्यामध्ये अत्यंत उच्च कोटीचे साहित्यिक म्हणून कवी कुसुमाग्रजांचं नाव घेतलं जातं. हे दुसरे साहित्यिक होते की ज्यांना महाराष्ट्रातनं ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या फक्त 4च लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यातले पहिले होते ययातिकार वि स खांडेकर. 2 नंबर लागतो विशाखा. काल हा प्रश्न मी टाकला होता आणि बऱ्याच जणांनी तसं योग्य उत्तर दिलं विशाखा. कारण बऱ्याचदा कवी कुसुमाग्रज म्हटले की आम्हाला नट सम्राट सोडून बाकी काहीच आठवत नाही, परंतु विशाखा हा त्यांचा अत्यंत जाज्वल्य असणारा असा काव्यसंग्रह आहे. विशाखासाठी विवा शिरवाडकरांना मिळाला. 3रा मिळाला विंदा करंदीकरांना अष्टदर्शनेसाठी. अष्टदर्शने याच्यासाठी विंदा करंदीकर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, अशा प्रकारची प्रसिद्ध असणारी कविता विंदा करंदीकरांची आहे, त्या अष्टदर्शनी मधलीच. आणि 4थं आणि अत्यंत रिसेंट मधलं ज्यांचा काळ चालू आहे, ज्यांचं युग चालू आहे, लिहिते झालेले साहित्यिक स्वतःला त्यांच्या नावाने ओळखतात असे असणारे भालचंद्र नेमाडे यांची असणारी हिंदू कादंबरी जगण्याची एक समृद्ध अडगळ. या कादंबरीसाठी भालचंद्र नेमाडे यांना मराठीतला शेवटचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलेलं आहे. माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, कमेंट्स मध्ये जरूर टाकणार की ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणामार्फत दिला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो ययाती, विशाखा, अष्टदर्शने आणि हिंदू म्हणजेच इकडे असणारे वि स खांडेकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि शेवटचं नाव आहे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडेंचं प्रसिद्ध असणारं एक आपण ज्याला समीक्षा पुस्तक म्हणतो आणि ते म्हणजे टीका स्वयंवर नावाचे. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. टीका स्वयंवर भालचंद्र म्हणजे तसं ते ओळखले जातात. त्यांच्या अस्सल गावरान लेखनामुळे ज्यांनी कोसला नावाची कादंबरी लिहिली आणि या कोसला नावाच्या कादंबरीने तत्कालीन असणाऱ्या साहित्यामध्ये वादळ उठून दिलेलं होतं, असे कोसलाकार असणारे भालचंद्र नेमाडे कोसला जरीला झूल यासारख्या महत्वाच्या कादंबऱ्या सुद्धा या भालचंद्र नेमाडेंनी लिहिलेल्या आहेत. आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. मित्रांनो इथपर्यंतची माहिती मिळाल्यानंतर एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न की मराठी भाषा जर जुनी आहे तर त्याचे पुरावे काय? मराठी भाषा जुनी आहे तर त्याचे पुरावे काय? तर पूर्वी एक पुरावा सापडलेला होता, तो कर्नाटकात होता. कर्नाटकातील गोमटेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या एका पायरीवरती चामुंडा राय करविले हे मराठीतलं पहिलं वाक्य मिळालं. परंतु हरी नरके सांगतात की याच्याही आधी म्हणजे मोडी लिपीच्या सुद्धा आधी ब्राह्मी लिपीमध्ये पण मराठी भाषेतले बरेचसे काही लेख सापडलेले आहेत, परंतु त्या संदर्भातलं वाचन मात्र
अजूनही व्यवस्थितरित्या झाले नसल्यामुळे मग पहिला शिलालेख कोणता मानायचा, तर आपण थोडस बघूया, तुम्हाला अंदाज येऊन जाईल. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की मराठी भाषा ही कधीपासून बोलली लिहिली जात होती याचे काही पुरावे आहेत. या पुराव्यांमधला सगळ्यात जुना असणारा पुरावा ज्या शिलालेखावर आपल्याला मिळाला हा तो शिलालेख अक्षी येथील. हा शिलालेख कुठला आहे? अक्षी, म्हणजे रायगड जिल्ह्यातील कुलाबा, म्हणजे कुलाबा पासून 5 किलोमीटर अंतरावर आपण सरळ मुरुड जंजिराकडे जातो आणि त्या मुरुड जंजिराच्या तिथे खरं तर दुर्दैव असं हा गटारीत पडला होता. नंतर संशोधकांनी बिचारांनी उचलून काढला आणि आज मात्र हा आमच्या मराठी भाषेतला पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो, अक्षी रायगड. साधारण जर आपण पाहिलं तर शालिवान शकेनुसार 1010 नुसार म्हणजे 1110 जवळपास हा शिलालेख त्यावेळेस एका राजाने त्याने केलेल्या दानपत्राच्या अनुषंगाने लिहून ठेवलेला होता. खरं तर याच्यावर फार काही दिसत नाही, परंतु याच्यावर काय अक्षरं आहेत ती अक्षरं जर आपल्याला समजून घ्यायची असतील तर मित्रांनो ती कोणती होती, तर ती ही होती. तर ह्या मोडी अक्षरांमध्ये हा लिहिलेला पहिला शिलालेख अक्षी, म्हणजे लक्षात असू द्या मराठीतला पहिला शिलालेख कुठला, तर रायगड मधील कुलाबा या ठिकाणी असणारा अक्षी, हा अक्षी गावातला असणारा हा मराठीतला पहिला शिलालेख. मग त्याच्यानंतर मात्र तुम्ही कर्नाटकातील गोमटेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी असणारा तो जो शिलालेख आहे तो घेऊ शकतात. मग अशी बरीचशी तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने ही मराठी भाषा पुढे पुढे होत गेली. मग मराठी भाषा इतकी जुनी आहे असं असून सुद्धा आजही आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आणि याला कारण काय तेही मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. मग अभिजात मराठी भाषा म्हणजे अभिजात भाषा म्हणजे काय? ज्या भाषा प्राचीन आहेत, ज्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य लिहिलं गेलेलं आहे, त्या साहित्याची उपयुक्तता आज सुद्धा पाहिली जाते, अशा भाषांना भारतामध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. विशेष गोष्ट जर आपण आपल्या भारताचा नकाशा पाहिला तर महाराष्ट्राच्या खाली असणारे जे द्रविड लोक आहेत, म्हणजे पुन्हा प्रश्न आला की भारतातले मूळ लोक कोणते, मग ते आर्य की अनार्य, हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा सांगावं लागतं की भारतातल्या अभिजात भाषांमध्ये द्रविड लोकांचाच नंबर लागतो. जर आपण ते पाहिलं तर मित्रांनो 2004 मध्ये, इथे नीट व्यवस्थित दिसत नाही मी लिहून देतो, भाषा संचालनालय विभाग दिल्ली यांच्या वतीने खरं तर हा दर्जा दिला जातो. सगळ्यात पहिल्यांदा हा जो दर्जा दिला गेलेला होता तो तमिळ भाषेला दिला गेला होता. तामिळ 2004 मध्ये. तुम्ही आजही पाहाल तर तामिळ भाषेतलं असणारं साहित्य हे खूप प्राचीन आहे. तुम्ही ज्या वेळेस बॉलिवूडचे मूवीज पाहतात, आज सुद्धा बॉलिवूड मध्ये येणारे मूवीज हे सगळेच्या सगळे त्या टॉलिवूडच्या कॉपीज असतात, तिकडे होऊन ते जुने होतात, तेव्हा आमच्याकडे ती स्टोरी येते. म्हणजेच तामिळी भाषा ही सगळ्यात प्राचीन भाषा असल्याचा पुरावा मिळालेला आहे. त्यानंतर येते संस्कृत. एकमेव आर्य कुळातली जर भाषा कुठली असेल जी प्राचीन आहे तर ती आपली संस्कृत आहे. व संस्कृतला 2005 मध्ये मिळाला. संस्कृतला 2005 मध्ये मिळाला. मग नंतर तेलुगूला 2008 मध्ये मिळाला. त्यानंतर कन्नडला सुद्धा 2008 मध्ये मिळाला. त्यानंतर मल्याळम याला मात्र 2013 ला मिळाला. आणि मग सगळ्यात शेवटी मिळालेला आहे उडिया, म्हणजे ओरिसी, उडिया भाषेला 2014 मध्ये. आम्ही मात्र प्रयत्नशील आहोत. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की मराठी भाषा ही प्राचीन आहे, परंतु भाषा संचालनालय विभागाचं आजही समाधान झालेलं नाही की मराठी भाषा ही प्राचीन कुळातील भाषा आहे आणि म्हणून आपल्याला तो दर्जा मिळालेला नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन करण्याचं काम महाराष्ट्रातल्या कोणत्या ठिकाणी चालू आहे? मित्रांनो, याचं उत्तर कदाचित तुम्ही द्याल, परंतु मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की मराठीला सोनेरी दिवस ज्या वारकरी संप्रदायाने आणि त्याच्याही आधी चक्रधर संप्रदायाने दिलं, त्या चक्रधर संप्रदायांची असणारी पंढरी म्हणजे रुधिपूर, त्या रुधिपुरामध्ये सध्या मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन करण्याचं काम चालू आहे. चला, तुमच्यासाठी प्रश्न, सध्या महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री कोण आहेत?
तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगणार आहात मराठी भाषेचे भाषा मंत्री म्हणून सध्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केली गेलेली. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की मराठी भाषा आजही अभिजात भाषेंच्या वर्गामध्ये आलेली नाहीये. तर मित्रांनो ही आपली मराठी भाषा. मग आता ह्या मराठी भाषेमध्ये काही लोकांनी जे फार उत्कृष्ट काम केलं त्या लोकांचाही आपल्याला थोडासा धावता आढावा घ्यायचा आहे, कारण त्यावरती मी काल प्रश्न विचारलेला होता. मी मराठीमध्ये ज्या ज्या लोकांनी काम चांगलं केलं त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी ज्या माणसाचं नाव घेतो ते आहेत कृष्ण शास्त्री चिपळूणकर. कृष्ण शास्त्री चिपळूणकर. आता हे कृष्ण शास्त्री चिपळूणकर कोण आहेत? तर मित्रांनो मराठी निबंधमालेच्या संदर्भात ज्या माणसाने खूप चांगलं काम केलेलं होतं किंवा ज्या माणसाने पुढे जाऊन व्याकरणावरील काही महत्वाचे ग्रंथ लिहिलेत अशा असणारे कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना मराठीतील जॉन्सन म्हणून ओळखतात. हाही प्रश्न येऊन गेलेला आहे. मराठीतील जॉन्सन. मराठीतील जॉन्सन म्हणून कोणाला ओळखतात? कृष्ण शास्त्री चिपळूणकर. एवढंच नाही, त्यांना मराठीतील बृहस्पती, मराठीतील बृहस्पती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर दुसरं नाव आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर. या विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मित्रांनो मराठीतील शिवाजी म्हणून ओळखतात. मराठीतील शिवाजी. मराठीतील शिवाजी म्हणून ज्यांना ओळखतात ते आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर पुढचे येतात मराठीतले पाणिनी. मराठीतील पाणिनी. आता पहिली गोष्ट अशी की तुम्हाला हे पाणिनी माहिती पाहिजेत. पाणिनी कोण आहेत? संस्कृतचे सिद्धहस्त व्याकरणकार आहेत. या पाणिनींनी अष्टाध्यायी नावाचा संस्कृत मध्ये व्याकरणाचा फार सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे 8 अध्यायांमध्ये, म्हणून त्याला अष्टाध्यायी असं नाव देतात. तसंच काहीसं काम महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाने केलेलं होतं त्या माणसाचं नाव होतं दादोबा पांडुरंग तरखडकर. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्येही फार महत्वाचं काम आहे. प्रार्थना समाज. त्याच्यानंतर या माणसाने डेप्युटी कलेक्टर म्हणून गुजरातमध्ये काम केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र यांनी व्याकरणावरील अत्यंत महत्वाचा ग्रंथ सुद्धा लिहून काढला आणि म्हणूनच यांना मराठीतील पाणिनी अशी जी पदवी आहे ती पदवी गोह देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी त्यांना ही पदवी दिलेली होती. मराठीतला पहिला पोवाडा ज्या माणसाने गायला ते आगिंदास, अफजल खानाचा वध. पण ज्या माणसाने लिखित स्वरूपात लिहिला पहिला दीर्घ पोवाडा लिहिण्याचा मान हा जातो महात्मा ज्योतिबा फुले यांना. फार महत्वाची गोष्ट आहे. महात्मा फुले म्हणजे महात्मा फुले म्हटले की दलित उद्धारक, स्त्री उद्धारक एवढंच आम्हाला माहिती आहे, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंनी सगळ्यात पहिल्यांदा 1869 मध्ये त्यांनी स्वतः रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचं पुनर्जीवन केलं आणि तिथे पहिल्यांदा महाराजांच्या समाधीचं पुनर्जीवन करून त्यांची पहिली जयंती साजरी केली आणि शिवाय महाराजांवरचा पहिला 1869 मधला पोवाडा लिहून काढला. पोवाडा शिवाजी शहाजी भोसले यांचा. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे आद्य पोवाडेकार म्हणून सुद्धा ओळखले जातात. मराठीतल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती असाव्यात. यावर बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. म्हणजे आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असावा. मराठी भाषा. मग आता याच्यात एक नाव तुम्हाला सांगितलं होतं की ज्या माणसाच्या नावाने आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो किंवा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो असे असणारे कवी कुसुमाग्रज. कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर, तात्यासाहेब शिरवाडकर. त्यांचा देखील आपल्याला थोडाफार परिचय माहित असणं गरजेचं असतं. आता एवढा भाग बघितला. आता एवढा भाग बघितल्यानंतर भाषा कळाली, भाषेचा उगम कळाला. आता आपण थोडक्यात जाणार आहोत व्याकरणाकडे. व्याकरणाची व्याख्या मी तुम्हाला आधीच सांगितली. व्याकरण म्हणजे काय? व्या अधिक कृ अधिक करण याचा अर्थ होतो स्पष्टीकरण.
स्पष्टीकरण. पण मग कसलं स्पष्टीकरण? तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. म्हणजे थोडक्यात काय रे, व्याकरण हे सायन्स आहे, शास्त्र आहे. ते उगाचच असंच अभ्यासायचं आणि ढोबळमानाने लक्षात ठेवायचे अशी गोष्ट नाही. त्याला नियम असतात, नियमावली असते आणि त्या नियमानुसार आपण जर लक्षात ठेवलं तरच ते व्याकरण आपल्याला लक्षात राहतं. मग व्याकरणाची ही ढोबळमानाने व्याख्या, भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मग आता व्याकरणावरील पहिला ग्रंथ, पहिला ग्रंथ मित्रांनो, खेदाने सांगावं लागतं की मराठी भाषेतलं व्याकरणातलं पहिलं पुस्तक एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलं आणि त्याचं नाव होतं विल्यम कॅरी. विल्यम कॅरी. आणि या विल्यम कॅरीने लिहिलेलं होतं ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे विल्यम कॅरीने मराठीसाठी लिहिलेलं व्याकरणाचं पुस्तक पहिलं होतं. आणि मग त्याच्यानंतर फडकेनंतर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि मग असा प्रवास सुरू झाला. ते थेट कैलासवासी मोरा वाळिंबेंपर्यंत येऊन थांबलेला आहे. मित्रांनो, आवर्जून सांगतो, ज्यांना कुणाला मराठी व्याकरणामध्ये गती मिळवायची असेल त्यांनी आवर्जून एक दोनदा नाही 2 ते 3 वेळा तुम्ही मोरा वाळिंबेंचं पुस्तक व्यवस्थितपणे हाताळायलाच पाहिजे, तरच तुम्हाला मराठीमध्ये गती प्राप्त होऊ शकते. मग चला, मग मराठी व्याकरणाकडे आपण आलेलो आहोत, तर मराठी व्याकरणातला भाग आपण एक एक समजून घेणार आहोत. वर्ण विचार सगळ्यात पहिल्यांदा शिकणार आहोत आपण. वर्ण विचार. वर्णांची व्याख्या ती सांगितली. मुखावाटे निघणाऱ्या अर्थपूर्ण ध्वनींना वर्ण असे म्हणतात. मुखावाटे निघणाऱ्या अर्थपूर्ण ध्वनींना वर्ण असे म्हणतात. सध्या जर आपण पाहिलं तर 2009च्या शासन निर्णयानुसार 2009च्या शासन निर्णयानुसार मराठीमध्ये असणाऱ्या वर्णांची संख्या ही 52 आहे. किती बाळांनो? मराठीतील वर्णांची संख्या. हाही प्रश्न मी काल टाकलेला होता. मराठीतील वर्णांची संख्या किती आहे? 52 आहे. आणि या 52 वर्णांचं विभाजन अशा पद्धतीने केलेलं आहे. पहिल्यांदा येतात स्वर, मग नंतर येतात स्वरादी आणि मग त्यानंतर येतात व्यंजने. जर संख्याच पाहायची झाली 2009च्या शासन निर्णयानुसार तर तुमच्या लक्षात येईल की मराठीत सध्या स्वरांची संख्या 14 झालेली आहे. पण प्रश्न असा फिरला की मराठीमध्ये पारंपरिक स्वर किती आहेत? प्रश्न नीट ऐका. जर प्रश्न विचारला गेला की मराठीत एकूण स्वरांची संख्या किती आहे तर 14. पण जर प्रश्न आला पारंपरिक हा शब्द असा आहे, पारिक नाहीये, पारंपरिक जर किती आहेत असा प्रश्न जर विचारला गेला तर मात्र मित्रांनो ती 12. पारंपरिक 12 आणि सध्या असणारे किती आहेत? 14 आहेत. स्वरादी जर विचारलेत तर स्वरादी 2 आहेत. आणि व्यंजन जर विचारली तर सध्याच्या मितीला मी जसं सांगतो तसंच लक्षात ठेवा, 34 अधिक 2. म्हणजे बघा 14 अधिक 2 16, 16 2 18, 18 4 22 आणि 30 52. या पद्धतीने मराठीमध्ये सध्या एकूण वर्णांची संख्या 52 आहे. विभाजन पुन्हा एकदा सांगतो, स्वर 14, स्वरादी 2 आणि व्यंजन 34 अधिक 2. समजून घ्या. स्वर म्हणजे काय? श्रू म्हणजे उच्चारणे. श्रूचा अर्थ काय होतो? उच्चारणे. मग आशय ध्वनी जे मुखावाटे उच्चारताना कोणत्याही अवयवाचा, मुखातील अवयवाचा एकमेकांना फारसा स्पर्श होत नाही किंवा विनासायास फार कष्ट न घेता जे ध्वनी उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात. विनासायास, विना कष्ट म्हणजे आपण रस्त्याने चालत असताना जर ठेच लागली तर अ असाच आवाज येतो, क कधीच काढत नाही. म्हणजे इतकं सरळ आहे की हे जे स्वर आहेत
हे विना सायास कोणत्याही अवयवाचा फार वापर न करता कंठातनं सहज बाहेर पडणारे हे 14 स्वर आहेत. स्वरादी म्हणजे काय? शब्दातच दडलेले स्वर आदी. ज्या वर्णांमध्ये स्वर आदी येतो त्याला स्वरादी असे म्हणतात. तर व्यंजने म्हणजे काय? तर स्वर मिश्रित असणाऱ्या वर्णांना किंवा ज्या वर्णांचा उच्चार करत असताना स्वतंत्रपणे उच्चार होऊ शकत नाही, मुखातील अवयवांचा स्पर्श करावा लागतो, अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात. लक्षात आलं? एकूण 2009च्या शासन निर्णयानुसार वर्णांची संख्या 52 आहे. यामध्ये स्वर 14 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि व्यंजनांची संख्या 34 अधिक 2 या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. मग चला, तर पहिलं जे विभाजन आहे किंवा पहिला प्रकार जो आहे त्या पहिल्या प्रकाराकडे आपण जाणार आहोत, स्वरांकडे. बघा बाळांनो, स्वर किती सांगितले? टोटल 14. मी वर्गात जर असतो ना, मी मुलांना अक्षरशः पहिली दुसरीच्या मुलांसारखं म्हणायला लावतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही म्हणजे मास्टर लोकांना सुद्धा स्वरांचा सिक्वेन्स माहिती नाहीये. सिक्वेन्स चुकतात. स्वरांमध्ये स्वरादी कधी मिश्रित करून टाकतो, कधी त्यांचा उच्चार करतो हेही कळत नाही. नीट लक्ष द्या, स्वरांचा उच्चार किंवा स्वरांचं लिहिणं कसं असलं पाहिजे. बघा बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा येतो अ, मग नंतर आ, मग नंतर ई, त्याच्यानंतर ई, मग नंतर येतो अ ई, मग नंतर उ, नंतर रु, लू, त्यानंतर येतो ए, मग नंतर येतो आ, मग येतो आई, मग नंतर येतो ओ, मग नंतर येतो अ आणि मग नंतर येतो औ. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 काहीतरी राहिलंय का? अ ई उ रु, हा एक ऊ राहिला ना रे, हा एक ऊ राहिला ना बाळांनो, उ, आणि मग नंतर इथे हा उ, मग त्यानंतर रु आणि बघा रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. किती झाले टोटल? 14 स्वर. सिक्वेन्स असाच. मग कसा? अ आ ई ई उ उ रु लू ए आ ऐ ओ अ आणि औ. हा सिक्वेन्स चुकता कामा नये. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, आ या वर्णाची जागा कोणत्या 2 स्वरांमध्ये आहे विचारलं जाईल. मग बघा रे, आता ह्या स्वरांचं विभाजन कसं केलं जातं? सगळ्यात पहिल्यांदा ऱ्हस्व, ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांच्या उच्चाराला कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व म्हणतात आणि ज्या स्वरांच्या उच्चाराला जास्त काळ लागतो त्यांना दीर्घ म्हणतात. मग ऱ्हस्व मध्ये पाठच करून टाकायचे, अ ई उ रु आणि लू. किती झाले ते? हे 5. इंग्रजीमध्ये काहीसं असंच आहे, ए ई आय ओ यू. आपल्या मराठीमध्ये अ ई उ रु आणि लू. हे किती झालेत? 5. ही ऱ्हस्व स्वर आहेत. काय आहेत? ही सगळी ऱ्हस्व स्वर आहेत. नीट लक्ष द्या, या ऱ्हस्व स्वरातला असणारा हा लू पूर्वी याला लुप्त होणारा स्वर म्हटलं जायचं. काय म्हणायचे याला? लुप्त होणारा स्वर. का माहितीये का? कारण या वर्णापासून एकच शब्द लिहिला जायचा आणि तो शब्द होता क्लुप्ती. आता याला पर्यायी शब्द आमच्याकडे ऑलरेडी आहे, युक्त्या. मग एक वर्णाने जागा अडकून ठेवलेली आहे म्हणून भाषा तज्ञ जे लोक आहेत ते म्हणायचे की कालांतराने आपल्याला काय करायचंय? हा लू काढून टाकायचंय, म्हणून याला लुप्त पावणारा स्वर असं नाव दिलं गेलं. परंतु मित्रांनो, 2022-23 मध्ये मात्र ट्रेंड बदलला आणि हा जो लू आहे हा पुन्हा कंटिन्यू झालेला आहे, कारण याच्यासाठी पुन्हा 2 शब्द वाढलेत. मग ते 2 शब्द
पहिला क्लुप्ती होता, आता मात्र क्लुप्त म्हणजे दिशेनं असं होणं, क्लुप्त आणि लुकार नावाचा एक शब्द. म्हणजे बघा रे, भाषेमध्ये स्थित्यंतर कशी होत असतात, बदल कशी होत असतात. क्लुप्ती, आता मात्र क्लुप्त आणि इकडे लुकार, असे 3 शब्द आलेत म्हटल्यावर हा वर्ण आता निघून जाणार नाही. हळूहळू शब्द भांडार या वर्णापासून वाढायला लागलेले. हे 2022-23 आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे ऱ्हस्व स्वर झाल्यानंतर पुढे जे येतात ते आहेत दीर्घ स्वर. मग मूळ दीर्घ कोणते आहेत तर बघा, दीर्घ मध्ये मूळ असणारी दीर्घ पहा, आ, दीर्घ ई आणि दीर्घ उ, ही मूळ दीर्घ आहे. खर तर अ पहिली ई, पहिला उ, रू आणि लू सोडून उरलेले सर्वच्या सर्व स्वर हे दीर्घ मध्येच जातात. परंतु मूळ दीर्घ जर विचारले गेले तर मात्र आ, ई आणि उ हे 3च आहेत. आ, ई आणि उ हे 3च आहेत. हे 3 दीर्घ. त्याच्यानंतर उरतात पुढचा जो भाग आहे, म्हणजे बघा इथे पहिल्यांदा ऱ्हस्व पाहिला, मग नंतर दीर्घ, मग त्याच्यानंतर येतो संयुक्त स्वर. म्हणजे इथे याच्या आधी पाहिलेले जे स्वर आहेत ते स्वतंत्रपणे उच्चारले जाणारे आहेत, परंतु आता मी जी देणार आहेत त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही. मग ती कोणती आहेत तर बघा रे, ए, आई, ओ आणि एक मिनिट आपण थोडस कमी करूया, ए, आई, ओ आणि औ. बघा मित्रांनो, ए कसा तयार झाला, ए असा तयार झालेला आहे, अ अधिक ई पहिली किंवा दुसरी, आई, आ अधिक ई पहिली किंवा दुसरी, ओ, अ अधिक उ पहिला किंवा दुसरा, औ, आ अधिक उ पहिला किंवा दुसरा. म्हणजे बघा रे, इथे 2 स्वर मिळून एक तयार झाला म्हणून याला संयुक्त स्वर म्हटलं गेलं. मग कोणकोणते आहेत, ए, आई, ओ आणि औ. मग आता पुढचा प्रश्न, आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की हे तर झालेत, या दोघांनी 2 स्वर दत्तक घेतलेले आहेत. माझा शब्द नीट लक्षात घ्या, ए आईने एक घेतला, ओ औने एक घेतला, दत्तक, म्हणून त्यांना आदत्त असे म्हणतात. परीक्षेमध्ये एखादा प्रश्न येतो, शब्द येतो, पण मिनिंग माहित नसतं. आदत्त म्हणजे काय, स्वीकारलेले, दत्तक घेतलेले. मग कोणते दत्तक घेतले आपण तर मित्रांनो, हा अ आणि हा आ. का दत्तक घेतले, कारण आपल्या मराठीमध्ये इंग्रजी शब्द उच्चारण्यासाठी किंवा लिहिण्याची सोय नव्हती आणि म्हणून ऍक्शन असेल, ऑफिस असेल, ऍक्टिंग असेल, ऑटो असेल, यासारखे इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी यांची गरज पडली, म्हणून हे अ आणि अ यांना आदत्त असं म्हणतात. आ दत्त. बरं, हा प्रश्न पुढे अजून कंटिन्यू करतो की हे जे 2 स्वर आहेत अ आणि अ यांचे निर्माते कोण आहेत तर मित्रांनो, यांचे निर्माते आहेत डॉक्टर श्रीपाल सबनीस. डॉक्टर नाही, श्रीपाल सबनीस नाही, डॉक्टर मंगरुळकर. डॉक्टर मंगरुळकर, डॉक्टर अरविंद मंगरुळकर, डॉक्टर अरविंद मंगरुळकर यांनी हे आदत्त असणारे, म्हणजे इंग्रजीच्या लेखनासाठी किंवा इंग्रजीच्या बोलण्यासाठी हे 2 नवीन स्वर शोधून काढले, अ आणि अ. मग बघा रे, काय काय बघितलं, ऱ्हस्व स्वर संख्या आहे 5, दीर्घ स्वर मूळ आहेत 3, संयुक्त स्वर आहेत 4, ए, आई, ओ आणि औ, आणि मग आदत्त असणारे 2 अ आणि अ. असे मिळून मराठी वर्णमालेतील स्वरांची रचना तयार झालेली असे 14 स्वर तयार झालेले आहेत. फार मजेशीर भाग आहेत मित्रांनो. खरं तर हा जर समजून घेतला तर आपण पहिलीपासून खरंच अभ्यास केलाय का, आपण खरंच वर्ण शिकलेलो आहोत का, हा प्रश्न निर्माण होतो.
फार इंटरेस्टिंग असणारी आपली ही मराठी भाषा आहे. पण जेवढी इंटरेस्टिंग आहे तेवढीच ती शास्त्रोक्त आहे. असं म्हटलं जातं की जगातल्या शास्त्रोक्त असणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा देखील नंबर लागतो. अशी आपली ही सुंदर असणारी मराठी भाषा आणि या मराठी भाषेतील असणारे हे सुंदर असणारे स्वर. तर मित्रांनो, आज सुरुवात केलेली आहे. आज आपण भाषा शिकलोत, भाषेच्या संदर्भातल्या मूलभूत संकल्पना पाहिल्या आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात आपण आज स्वरांचा अभ्यास देखील केलेला आहे. मला वाटतं की तुम्हा बऱ्याच लोकांना फक्त परीक्षा पुरता नव्हे तर आपल्या ज्ञानार्जनामध्ये भर पडावी याच्यासाठी सुद्धा आजच्या या लेक्चरचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.